नमस्कार. रामकृष्णारी वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ प्रार्थना करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे आपल्याला वनस्पतींची ओळख, वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय, तांत्रिक माहिती, अशा वनस्पतींची वेगवेगळी माहिती आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघा, आज मी तुम्हाला एक एकदम जबरदस्त असा उपाय सांगत आहे, एक तांत्रिक उपाय सांगत आहे. हा उपाय आपण ऐका. आपलं संरक्षण होण्यासाठी एक सुरक्षा कवच, संरक्षणासाठी काही मंत्रांची सिद्धी करावी लागते, संरक्षणासाठी काही मंत्र सिद्ध करावे लागतात आणि त्या मंत्रांनी आपण आपलं सुरक्षा कवच बनवू शकतो. पण काही वनस्पती असे आहेत की त्या वनस्पती आपल्या जवळ ठेवल्यानं सुद्धा आपलं संरक्षण 100% होतंय. कुठल्या मंत्रतंत्राची साधनेची गरज नाहीये, कुठल्या अनुष्ठानाची गरज नाहीये, फक्त एक विधी आहे. विधिवत ती वनस्पती तुम्ही जर काढली आणि तुमच्या जवळ जर ठेवली तर तुमचं 100% संरक्षण होतंय. असा अनुभव सिद्ध प्रयोग मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगत आहे. व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण पहा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबून बटन ऑल ठेवा. माहिती ज्या वेळेस व्हिडिओ बनेल तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तर बघा माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुमचं सुरक्षा बघा, कुणाला जीन, हडळ, खैस, भूत, मशान असे जे काही बाहेर बाधा झालेली आहे किंवा ती निघून जाण्यासाठी मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे. एखाद्याला भूत बाधा झालेली आहे, पिशाच बाधा झालेली आहे, मशान बाधा झालेली आहे, हडळ लागलेली आहे, खवीस लागलेला आहे, जीन लागलेला आहे आणि अशी लोक आहेत ती. तर ह्या काही लोकांचा, आज कॅम्प्युटर विज्ञान युगामध्ये जगणाऱ्या लोकांचा याच्यावर विश्वास नाही. हा अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू माझा मुळीच नाहीये, परंतु अशा आजारानं काही लोक ग्रस्त आहेत. हा मी जो उपाय सांगत आहे साधा सरळ उपाय आहे. हा उपाय तुम्ही स्वतः करायचा आहे. तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही, तुमच्या जीवनाचे डॉक्टर तुम्ही. तर हा उपाय तुम्हालाच करायचा आहे, तुम्हीच हा उपाय करा. तर बघा, हा उपाय एकदम साधा सोपा सरळ उपाय आहे. हा उपाय, याला काही खर्च नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, पांढरे रुई शोधायची आहे. बघा, काही भागामध्ये आक म्हणतात, काही भागामध्ये मंदार म्हणतात, काही भागामध्ये रुई म्हणतात. तुम्हाला इथं दाखवतो. तर ही जी रुई आहे, ही रुई तुम्हाला शोधायची आहे. शोधून ही सफेद आकवाली, सफेद फुलावाली रुई शोधायची आहे. शोधल्याच्या नंतर रविपुष्य नक्षत्राची वाट बघायची आहे. ज्या दिवशी रविपुष्य नक्षत्र आहे, रविवारी रविपुष्य नक्षत्र असतंय, शनिवारी संध्याकाळी दिवस मावळायला गेलेला आहे, रात्रही नको आणि दिवसही नको, मध्यान्हीला सूर्य गेलेला आहे, लाल झालेले काही सेकंदामध्ये सूर्य बुडणार आहे, सूर्य मावळणार आहे. सूर्य मावळतो त्या वेळेला त्या वनस्पतीला आमंत्रण द्यायचं. आमंत्रण देण्यासाठी तुम्ही ज्वारी पिवळी करून नेऊ शकता किंवा थोडे तांदूळ नेऊ शकता, हळदी कुंकू नेऊ शकता आणि एक कापुराची ओढी न्यायची, तिथे लावायची, तिला प्रार्थना करायची. हे वृक्ष देवता, मी तुला माझ्या अमुक तुला सर्व कार्यसिद्धीसाठी किंवा तुमचं जे कार्य असेल त्या कार्यासाठी घेऊन जाणार आहे, तरी उद्या तू हजर राहून माझं कार्य करावं, अशी त्या झाडाला प्रार्थना करायची. तिथे हळदी कुंकू अक्षता टाकायचे, तिथं थोडासा काय करायचे, कुंकू लावायचे आणि त्या झाडाला धागा बांधायचे, एक लाल धागा बांधायचे, तिथे कापूर ज्योत जाळून निघून यायचे. सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, त्या झाडाजवळ जायचे, त्याला विळा कुऱ्हाड कोयता काही न लावता ते झाड उपसून घ्यायचं. उपसून घेतल्यानंतर त्याला जी मुळी आहे ती मुळी काढून आणायची आणि ती मुळी काढून तिची विधिवत पूजा करायची. घरी गंगाजल किंवा पाण्यानं दुधानं स्नान घालून तिची व्यवस्थित पूजा करून आणि तिची पूजा केल्याच्या नंतर ती तुम्ही एकतर चांदीच्या ताबीजमध्ये एक तुकडा टाका किंवा तांब्याच्या ताबीजमध्ये एक तुकडा टाका आणि तो आपल्या उजव्या दंडामध्ये धारण करा. असं जर केलं किंवा ती मुळी तुम्ही नुसती खिशामध्ये ठेवली तरी चालेल, पॉकेटमध्ये ठेवली तरी चालेल, असा जर उपाय केला तर तुमचे सर्व कामं होतील, सर्व कार्यसिद्धी तर होईलच होईल, परंतु तुम्हाला कुठल्याही गोष्टीपासून संरक्षणाची काळजी राहणार नाही. प्रत्येक गोष्टीपासून तुमचं संरक्षण होईल. मग बाहेर बाधा असो, भूत बाधा असो, जीन असो, याच्यापासून. याच्यासाठी दुसरी एक वनस्पती आहे, ती म्हणजे पांढरीची काठी. तिसरी वनस्पती आहे भूतकेसी. चौथी वनस्पती आहे रामेटा. अशा ह्या 4 वनस्पती मला अनुभव सिद्धाने माहित आहे. परंतु ही जी सफेद रुईची ही जी मुळी आहे, ही तुम्ही काढून आणल्यानंतर पूजा केल्यानंतर तिचा एक मंत्र आहे, त्या मंत्राने तुम्हाला ते सिद्ध करावे लागेल. 1001 वेळा तो मंत्र जपायचे. तो मंत्र तुम्हाला इथं स्क्रीनवर येऊन जाईल किंवा मी एकदा म्हणून दाखवतो. ओम गंग गणपतेहे नमः, ओम गंग गणपते नमः, असा हा गणपती बाप्पाचा मंत्र 1001 वेळा जपून ती सिद्ध करून ताबीज मध्ये किंवा तुम्ही तशीही सफेद रुईची मुळी वापरायची आहे
ही मुळी वापरल्यानं तुमचं सर्व गोष्टींपासून संरक्षण होऊन आणि तुम्हाला कार्यसिद्धी साध्य होईल. बघा, असेच व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील. चला व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. रामकृष्णारी. जय धन्वंतरी भगवान.